नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, 7 महिन्यापूर्वी फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात गाजलेलं प्रकरण म्हणजे सक्षम ताटे याचं मर्डर प्रकरण. नांदेडमध्ये घडलेलं हे हत्याकांड याने सैराट सिनेमाची आठवण सगळ्यांना पुन्हा एकदा करून दिली होती. एक मुलगा, त्याची एका मुलीसोबत प्रेमसंबंध, जाती वेगवेगळ्या, त्यामुळे मुलीच्या घरच्यांकडनं या संबंधांना विरोध, मुलीचा त्याच मुलाशी लग्न करण्याचा हट्ट आणि मग मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं. नोव्हेंबर 2025 मध्ये सक्षम ताटे हत्याकांड नांदेडमध्ये घडलं. आधी तर या प्रकरणाला विरोध होता. आंचल मामिडवार ही ती मुलगी, तिच्या दोन्ही भावांचे या सक्षम सोबत आधी मैत्रीपूर्ण संबंध होते, तर मित्र होते ते. पण जेव्हा या दोघांना कळलं की 3 वर्षांपासून सक्षम आणि आंचलमध्ये प्रेम संबंध आहेत, तेव्हा यांचं डोकं फिरल्यानंतर आंचलचे वडील गजानन मामिडवार यांनी सुद्धा या संबंधांना जोरदार विरोध केला. पण आंचलने त्यावेळी ठासून सांगितलं होतं की मी सक्षम सोबतच लग्न करणार. तेव्हा बाप आणि त्याचे 2 मुलं यांनी मिळून सक्षमला संपवण्याचा प्लॅन बनवला. त्या ठिकाणी गजानन मामिडवार आणि त्यांचे 2 मुलं म्हणजे आंचलचे 2 भाऊ हे तिथे हजर होते. त्यासोबत त्यांचे इतर मित्रही होते. त्यावेळी सक्षमला आपल्याला लग्नाच्या बाबतीत बोलायचंय असं सांगून बोलवण्यात आलं होतं. सक्षम तिथं भेटण्यासाठी गेला. भेटल्यानंतर त्याला तू आंचलपासून दूर का राहत नाहीस, तिच्यासोबत अजून का संबंध ठेवून आहेस असं विचारणा करून, शिवीगाळ करून त्याला मारहाणीला सुरुवात केली. मारहाण करता करताच सक्षमने पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आंचलचे वडील गजानन मामिडवार यांनी 3 गोळ्या आपल्या पिस्तुलातून या सक्षमवर झाडल्या. 3 गोळ्या लागून सुद्धा सक्षम खाली तर पडला, पण तो मेला नव्हता, तो जिवंत होता. ते पाहून आणखीनच चवताळलेल्या आंचलचे 2 भाऊ आणि गजानन मामिडवार यांनी अनेक फरशा त्या ठिकाणी पडलेल्या या सक्षमच्या डोक्यात घातल्या आणि त्याला अक्षरशः फरशांनी ठेचून ठेचून मारलं. 3 गोळ्या आणि डोक्यात, चेहऱ्यावरती असंख्य फरशा मारून त्याचा जीव घेतला. ही गोष्ट जेव्हा सक्षमच्या घरी कळाली तेव्हा ते पार कोलमडून गेले. एवढंच नाही तर आंचल सुद्धा अतिशय मोडून गेली होती. त्याचे व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिलेलेच आहेत. तेव्हा आंचलने एक धाडसी निर्णय घेतला की मी या जन्मात तरी फक्त सक्षमचीच होणार, असं म्हणून तिने सांगितलं की मी सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न करेल आणि त्याची विधवा बनून मी आयुष्यभर राहील, असं म्हटलं गेलं. दवाखान्यातनं सक्षमचा मृतदेह त्याच्या घरी आणला तेव्हा त्याच्या घरच्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या. हे सुद्धा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिले. तेव्हा सक्षमच्या मृतदेहासोबत त्याच्या समोर बसून आंचलने अंगाला हळद लावून घेतली. सक्षमच्या बोटानेच कुंकू आपल्या भांगेत भरलं आणि त्याची बायको झाली आणि त्यानंतर त्याची विधवा बनून सक्षमच्या घरी राहू लागली. इथपर्यंतचं प्रकरण आपल्या सर्वांना माहिती आहे. हे झाल्यानंतर आंचलने ज्याप्रमाणे माध्यमांमध्ये प्रॉमिसेस केले होते, वचनं दिली होती की मी आयुष्यभर सक्षमच्या आईला सांभाळेल, त्यांची सून म्हणून नाही तर त्यांचा मुलगा म्हणून मी राहील, कारण माझ्यामुळे यांना, आईवडिलांना आपल्या मुलापासून दूर व्हावं लागलेलं आहे, त्यामुळे आता मी सक्षमची जागा त्या घरात घेईल आणि त्यांचा सांभाळ करेल, असं म्हणून ती सक्षमच्या घरी राहू लागली. पण 2 दिवसापूर्वी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सक्षमच्या आईने काही वेगळेच खुलासे केले. सक्षमची आई म्हणते की आंचल ही फक्त 3.5 महिनेच आमच्यासोबत राहिली. त्यानंतर तिने मला सांगितलं एके दिवशी की माझ्या आजीची तब्येत खूप खराब आहे, तिला भेटण्यासाठी मला जावं लागेल, असं सांगून ती घरातून निघून गेली. त्यानंतर ती कधीच परत आली नाही. आंचल निघून गेल्यानंतर सक्षमचे वडील हे गंभीर आजारी पडले आणि या आजारपणामुळे त्यांचा देखील मृत्यू झाला. म्हणजे सक्षमच्या आईची अवस्था बघा. आधी मुलाचा खून झाला, त्यानंतर त्याच्या मृतदेहाशी विवाह करून सून घरात आली. अतिशय भावनाविवश गोष्टी आहेत ह्या.
सून घरात आली, 3.5 महिन्यानंतर ती निघून गेली आणि आता पतीचा देखील मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ती म्हणाली की सक्षमला न्याय देण्यासाठी आता मलाच एकटीला झगडावं लागेल. ज्यावेळी सक्षमचा खून झाला होता तेव्हा आंचलने देखील स्वतःच्या वडिलांना आणि भावांसाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली होती. तिने नांदेडमध्ये आंदोलनं उभी केली होती. मी पोलीस स्टेशन समोर स्वतःला पेटवून घेईल असं म्हणून तिने अंगावर पेट्रोल सुद्धा ओतून घेतलेलं होतं आणि कडक कारवाईची मागणी केली. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या कारवाईत दिरंगाई केली त्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे असा तिने पवित्रा घेतलेला होता. त्याचे व्हिडिओज आज देखील आपल्याला सोशल मीडियावरती दिसतात. पण ती सडनली अचानक सक्षमचं घर तिच्या आईवडिलांना सोडून निघून गेली आणि पुन्हा कधीच आली नाही, कुठला संपर्कही केला नाही. आता ह्या गोष्टीला सुद्धा 3-3.5 महिने झालेले आहेत. यानंतर आंचलने समोर येऊन माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली की मी का सक्षमचं घर सोडलं. अतिशय खळबळजनक दावा आंचलने केलेला आहे मित्रांनो. आंचल म्हणते की मी तिथे स्वतःचं घर समजूनच गेली होती. सक्षमची जागा घेण्यासाठीच मी त्या घरात गेली होती. सक्षमच्या आईवडिलांना माझ्या आईवडिलांपणाने आयुष्यभर सांभाळण्यासाठी गेली होती. पण तिथे राहताना मला अनेक वाईट अनुभव यायला लागले आणि त्यातला सर्वात वाईट अनुभव जो तिने सांगितला आहे तो म्हणजे सक्षमचा लहान भाऊ याची आंचलवरती वाईट नजर होती असं तिने माध्यमांमध्ये सांगितलेलं आहे. सक्षमचा लहान भाऊ हा तिच्याशी विचित्रपणे बोलायचा, तिला हात लावण्याचा प्रयत्न करायचा, तिच्याशी वेगळ्याच पद्धतीने तो वागत होता. मी ही गोष्ट सक्षमच्या आईवडिलांना सांगितली तेव्हा त्यांनी यावर विश्वास ठेवला नाही, उलट मलाच दोष द्यायला लागले. मी 2-4 वेळेस सांगितलं, पण जेव्हा मला कळलं की आता हे लोक या गोष्टीवरती कुठली ॲक्शन घेणार नाहीत, त्यामुळे उद्या पुन्हा काही मोठं प्रकरण झालं तरी हे सक्षमच्या भावाचीच बाजू घेतील, माझ्या बाजूने कधी उभे राहणार नाहीत. त्यामुळे मी खबरदारीचं पाऊल म्हणून ते घर सोडलेलं आहे आणि मी माझ्या घरी आता परत आलेली आहे. अशा प्रकारचा दावा, खळबळजनक दावा आता आंचल मामिडवार हिने केलेला आहे. हे प्रकरण 7 महिन्यांपूर्वीचं होतं मित्रांनो, सक्षमचा खून झाला तेव्हाचं. त्यानंतर आता 7 महिन्यानंतर पुन्हा हे प्रकरण चर्चेत आलेलं आहे. ते आंचलने घर सोडल्यामुळे आणि तिने घर सोडण्याचं जे हे कारण सांगितलंय त्यामुळे आता या प्रकरणाने अजून एक खळबळजनक वळण घेतल्याचं आपल्याला दिसून येत आहे. पुढे सक्षमच्या घरचे असतील किंवा आंचल असेल हे पुढे माध्यमांवर येऊन पुन्हा बोलतीलच, तेव्हा सुद्धा आपण बघूया या प्रकरणात सत्यता काय आहे ते. या सर्व गोष्टींबाबत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओवरती कमेंट करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.